नातेवाईकाच्या घरी असताना 2-4 दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या 2-4 दिवसाकून त्या रोजी रात्री 2:30 वाजता सुरेश धस आले नातेवाईकाच्या घरी मला भेटायला. 2:30 वाजता आले. ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं. ह्यांना सर्व माहिती होतं. सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं, मर्डर केलं, पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले. आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले, चुकीचं बोलले, फार चुकीचं बोलले. सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय, हृदयाचा आजार हाय, असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब, असं म्हणून मला म्हणले सुरेश धस साहेबांनी. आणि परत 2 महिने झाले ह्यांना असं कसं सुचलं. सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला ह्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा. मोठ्या मनानं आमचं मन छोटं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही. आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते. माझा लेकरू वकील झाला होता. 17 तारखेला माझ्या लेकराचं पेपर होत. मग ह्या लोकांनी मला छोटं मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात. आमचं मन बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ करत नाही. गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडं मोडूजी पर्यंत. 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा. आमच्यानं माफ करणं होत नाही. माझ्या पोटात हेंडगा पडलंय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार. मला लय फार हे चुकीचं बोलत हे धस साहेब. हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही. आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं हे चालू करा. नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर. तर मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला. आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सहन होणार नाही. तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला. असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला लावलाय, सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटतंय. कधी आलते सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाले 2-4 दिवसाकडून आलते ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार. तेव्हा येऊन गेल्यावर रात्री 2:30 वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला. असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतंय का, दगड फोडणाऱ्याला कधी हार्ट अटॅक येतंय का, असं कधी होत नाही. हे मुख्यमंत्री साहेब खोटं बोललेत हे सभेमध्ये. हे कस काय खोटे बोललात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे धस साहेबांनी मला म्हणल्यात. आणि आता 1-2 महिन्याकूनच कसं बदल झालं हे कुण्या कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा. कारण काय ह्याच्यात, मग ह्याने काय तर ह्यांच्या खाल्ले असतील ही मध्ये काय तर सरकाराकडून म्हणून हे असं बोलणं येतंय त्यांना. एखाद्याचं जीव घेणं सोपं नाही, माझ्या लेकराला मारणं सोपं नाही. याद राखा तुम्ही, ही मध्ये कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना, याद राखा तुम्ही. माझं आज लेकरू गेलं, माझ्या पोटात हेंडगा पडले, कालपासून मला झोप येत नाही, कालपासून मला चैन पडत नाही.